मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरत असून विविध पक्षांबरोबरच युती करून महानगरपालिकेवरील वर्चस्व टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर मालाड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार असलम शेख यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। एकत्रित ताकदीने निवडणूक कशी जिंकायची याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। या विषयावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांच्याशी खास बातचीत केली आहे। चला पाहूयात। माझ्यासोबत मालाड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार असलम शेख आहेत। असलम जी, काय सांगाल, आज तुम्ही एक आमदार आहे, तुमच्यावरती उमेदवार निवडून येण्याची जिम्मेदारी आहे, कशा प्रकारे काम चालू आहे? आमचे चांगले उमेदवार आहेत आणि आता आघाडी आल्यात। आघाडीचे आमचे सगळे वंचितचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते सगळे इथे आलेत आणि अख्ख्या मालाडमध्ये मला असं वाटतंय की चांगले निकाल येणार। मागच्या टायमाला पण आमचा चांगला निकाल होता, या टायमाला आणखी जास्त सीट या मालाडमध्ये 100% निवडून येणार। जी, काँग्रेसचे असे काही सीट्स आहेत जे काँग्रेसने सोडलेत आणि वंचितला दिलेले होते, पण तिकडे काही वर्षे वॉर्ड नंबर 13 ते कुठला उमेदवार नव्हता, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असं आहे की आमचे जे जागा वाटपच्या संदर्भामध्ये जे निर्णय झाले होते त्या संदर्भात त्या कमिटीमध्ये मी नव्हतो। आता मुंबईमध्ये 227 वॉर्डमध्ये तुम्ही व्यक्तिगत कुठल्या वॉर्डच्या संदर्भात विचारला तर त्याची माहिती आता माझ्याकडे नाही, पण त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू शकतो, पण सध्या माझ्याकडे त्याची माहिती नाही। येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम दिसेल काँग्रेसची आणि काय नवीन वर्षाची लोकांना दिसेल? असं आहे की लोक थकून गेलेले आहेत। आज रस्त्याचं ट्रॅफिक बघा, तुम्ही पोल्युशन बघा काय लेवलवरती, हॉकर्स बघा, लोकांना स्वच्छ पाणी भेटत नाही, कचऱ्याचा ढिगार लागलेला आहे आणि त्यांचं काय चाललंय, खान शेलार शिंदे महापौर मराठी होणार की नाही होणार, लोकांना काय पडली आहे की कोण होतोय। लोकांना हे सगळं सुविधा पाहिजे, लोकांना शाळा पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजे। आज क्रीडांगण नाही म्हणून लोक जे ड्रग्ज मध्ये जात आहेत, तरुण पिढी खराब होत आहेत। हे सगळं समोर आज मुंबईकरांच्या समोर आहे, ते मुंबईकरांनी विचार केला पाहिजे। 20-25 वर्ष त्यांना संधी दिली, हेच बीजेपी आणि शिवसेना सोबतच होते ना। आता मला वाटतं की या आघाडीला संधी दिली पाहिजे आणि मुंबईची प्रगती हेच लोक करू शकतात। वंचित तुमच्या बरोबर आले, कशा प्रकारे काय चेंजेस दिसून येते? चांगल्या पद्धतीने आता कार्यकर्ता झाले आहेत आणि आम्ही मिटिंग घेतली आणि कामाला लागलो। ते आपण इथे पाहू शकता की वंचित बहुजन आघाडीचे सगळे जे कार्यकर्ते तिथे उभे आहेत। आज ते असलम शेखला भेटायला कुठेतरी जे काँग्रेस वंचित आघाडीची युती झाली आहे त्याच्यावरती सगळेजण एकत्र आले। मी सुरुवात करतो रामदासजी, तुम्ही इथे आलात, काय सांगाल? जे माननीय आयुष्यमान बाळासाहेब आंबेडकर यांनी आज काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांची युती केली आहे, मला खूप आनंद आहे या गोष्टीचा। आणि हा समाज हा बाबासाहेबांचा समाज आहे। बाबासाहेबांनी जसं सर्व धर्म समभाव आणि जसं संविधान दिलं त्याला मानणारा समाज आहे। आज काँग्रेसची यांचा आपला अलायन्स झालेला आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सीट या अलायन्स मध्ये येतील असं मी ग्वाही देतो आणि वंचितच्याही आपल्या जास्तीत जास्त सीट येतील। यांच्या माध्यमातून आज सगळा समाज एकत्र झाला, यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या राजा भालेकर आहेत, अंबोली साहेब आहेत, आमच्या ताई आहेत, सगळ्यांची नावं मला ऍक्च्युअली घेता येत नाही, पण सगळ्यांनी आज भारी बहुमताने समर्थन दिलं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते त्यांच्या जाणून घ्या सर, काय सांगाल? आज तुम्ही एकत्र आलात, काय झालं असलं बोलणं? जे नॅचरल जे अलायन्स असतं, जसं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आहे, तुम्ही पाहत असाल या देशामध्ये जे काही इथे वातावरण तयार झालेलं आहे, संविधान वाचवायची जर भूमिका कोणी घेतली असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, आणि तिकडे राहुल गांधी केंद्रामध्ये हा मोठ्या प्रमाणाचा लढा देत आहेत आणि या दोन महाशक्ती एकत्र आलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने मागच्या 3 वर्षापासून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारांनी जो काही घोळ घालून ठेवला होता किंवा आपलंच सगळी जागीर असं समजून जे ते बसले होते, त्याला रोखण्याचं काम यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस हे या ठिकाणी करेल असा विश्वास आम्हाला वाटतो। काँग्रेस शेवटपर्यंत एकला चलो रेचा नाराज होती, अचानक आपली युती झाली, त्यामुळे कॅन्डिडेट मध्ये खूप गोंधळ होता की काय जे होतं? नाही, गोंधळ हा फक्त मीडियामध्येच होता, बाकी आमचं कोऑर्डिनेशन जे होतं काँग्रेस आणि वंचितचं हे खूप प्युअर आणि क्लिअर होतं। बाकी गोंधळ हा फक्त आम्ही मीडियामध्येच दिसतोय आणि ते आम्ही एक्सपेक्टेड असतं। पॉलिटिकली बघितलं तर ते काही अंशी दाखवावंही लागतं मीडियाला, पण तसं काही गोंधळ असा वास्तविकता जी आहे ती मी सांगतोय, गोंधळ असा ग्राउंड लेवलला कुठेच नव्हता किंवा आमच्या कोऑर्डिनेशन मध्ये पण नव्हता। अजूनही काही स्थानिक लोक आहेत इकडचे, त्यांच्याशी बोलून घ्या सर, तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या सोबत आपण जी काही महायुती आपली झालेली आहे त्या युतीमध्ये या युतीचा धसका
या मनोवादी लोकांनी जास्त घेतलेला आहे आणि त्याचा जो अपप्रचार मीडियाच्या माध्यमातून चालू आहे तो हाच चालू आहे की दोघांमध्ये बिघाड आहे. असं काही नाहीये. सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही स्पष्ट भूमिका होती. त्याच भूमिकेला कुठेतरी बगल देत काँग्रेसने पण देखील आम्हाला हात पुढे केला. त्यांच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष साहेबांना येऊन भेटले. आमची पोषक अशी चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या माध्यमातून आमची चर्चा व्यवस्थितपणे पोषक अशी चर्चा झाली आणि 62 सीटा आणि बाकीचं काँग्रेस आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत आरपीआय रासू गवई गट लोकांमध्ये आज आरपीआय आठवले गट जे वेगळा आहे तो तिकडं महायुतीमध्ये आहे पण आरपीआय रासू गट आमच्या बरोबर आहेत आणि शेकापाचे महादेव जानकर हे आमच्या या महायुतीमध्ये समाविष्ट आहेत आणि आम्ही समविचाराने आणि एकदम गुण्यागोविंदाने आम्ही ह्या युतीमध्ये एकदम उल्हासित आम्ही काम करतोय. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक उल्हास निर्माण झालेला आहे आणि हा उल्हास पाहून महायुतीच्या जे आता केंद्रात आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ज्यांनी लोकांना डांबलून लोकांना सेटल करून पैसे देऊन जे अपक्ष जे होते त्यांना आतमध्ये करायचा प्रयत्न केला होता तरी पण आम्ही पूर्ण जिद्दीने काँग्रेसच्या सोबत आम्ही युती धर्म आम्ही पाळणार आहोत आणि 100% मुंबई महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा महापौर हा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा असेल ही ग्वाही आज आपल्यामध्ये देतो. अजूनही काही लोक त्यांच्याशी जाणून घ्या. सर काय सांगाल तुम्ही? आज आपण पाहतो की उद्धव राज एकत्र आले त्याचा कुठेतरी परिणाम निवडणुकीमध्ये होईल का? असं पहिले प्रथम चॅनलचे आभार. या ठिकाणी तुम्ही जे सांगितलं की जे दोन भाऊ एकत्र आलेत याचा काही परिणाम होणार नाही कारण की या ठिकाणी बाळासाहेबाचा आणि काँग्रेसचं जेव्हा मनोमिलन झालं तेव्हा आमच्या सामान्य कार्यकर्त्याला एवढा खूप आनंद झाला आणि खरोखर जे आपले जे दोन पक्ष आहेत ते संविधान वाचवणारे पक्ष आहेत आणि खरोखर जे मनोवादी आहेत ते मनोवादी फक्त आपल्याला थोडस कामापुरतं वापरतात आणि जसं चमचा असतो ज्या बर्तनमध्ये त्या चमच्यासारखे आपल्या छोट्या छोट्या ज्या गटामध्ये समाजामध्ये त्या सोसायटीला करतात आणि असं नाही करताना जे बाळासाहेबांनी जे सांगितलं जे बाबासाहेबांचे विचार आपल्या बाळासाहेबांनी सांगितले की बाबा रे की जे आपल्या संविधान रक्षक आहेत फक्त दोनच पक्ष आहेत आणि काँग्रेस आणि वंचित. खरोखर या ठिकाणी जी एकत्र युती झाली खरोखर याचा नक्कीच महापौर आपल्या विधान याच्यामध्ये असणार विधीचा असणार. धन्यवाद. काही महिला वर्ग आहेत त्यांच्याशी जाणून घ्या. ताई काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही काँग्रेस बरोबर आज युती झालेली आहे काय सांगाल? आम्हाला तर चांगलं वाटतंय की काँग्रेस बरोबर आमची युती झाली आहे. नगरसेवक आम्ही हेच म्हणेल की आता येणारा नगरसेवक जो असेल जो आम्ही स्लम एरियामध्ये राहतो आमचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत जे पण समस्या आहेत त्या नगरसेवकाने आमच्या त्या समस्या पूर्ण करून दिल्या पाहिजेत. आम्हाला रस्त्याची गटरची लाईटची पाण्याची सगळ्याच्या समस्या आहेत. आमची एवढीच अपेक्षा आहे की हा येणारा नगरसेवक हा आमचा ऐकणारा असावा की आमचं ते पूर्ण काम करून देणारा असावा एवढीच आमची इच्छा आहे. अजूनही काही लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या. सर काय सांगाल तुम्ही? आज एकत्र आलात कसं वाटतं आणि काय परिणाम दिसेल? सर्वात आधी मी तुमच्या चॅनलचा आभार मानतो. आज खरोखर संविधानानं वाचवणारे दोन्ही पक्ष एकत्र आलेले तो दचका बीजेपीला बसणार आहे आणि आज इथं जे 7वी वार्डमध्ये निवडणुका लढणार आहे त्याचं यश मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अलायन्सला होणार आहे आणि आम्ही अशी ग्वाही देतो की मालाड तालुक्यातून हे 7च्या 7 नगरसेवक निवडून येतील. आपण इथे पाहू शकतो की खूप उत्साह दिसत आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यामुळे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.